नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणामध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, नीट 2026ची एक्झाम झालेली आहे आणि यापुढे प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे जे दस्तावेज आहेत त्या संपूर्ण दस्तावेजाची माहिती आपणास मिळावी म्हणून हे सेशन आपण आज ठेवलेलं आहे. तर 2026च्या मेडिकलच्या अनुषंगाने, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने जे दस्तावेज लागणार आहेत त्या दस्तावेजाच्या अनुषंगाने काही दस्तावेज असे आहेत की ते संपूर्णच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागतात. तर ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहे तर रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना काही ॲडिशनल दस्तावेज लागतात. आज आपण जे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत की जे संपूर्ण विद्यार्थ्यांना लागू पडतात त्यावर अगोदर चर्चा करू. तर ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर, म्हणजे काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर जे दस्तावेज आपल्याला रेडी करून ठेवायचे आहेत ते पुढील प्रमाणे आहे. सर्वप्रथम नीट 2026चा जो ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आपल्याला लागणार आहे. त्यानंतर नीट 2026चं ॲडमिट कार्ड, त्यानंतर नीट 2026 या परीक्षेचं स्कोअर कार्ड लागणार आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे एका सर्टिफिकेटमध्ये असतं, त्याच्यामुळे त्याच्यात काही असं घाबरण्याचं काही कारण नाही. डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी वेगवेगळं नसलं तरी चालून जाईल. त्यानंतर 12वीची मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आणि ज्या विद्यार्थ्यांनी 10वी ही CBSE बोर्डातून केलेली आहे त्यांच्या 10वीची मार्कलिस्ट. CBSE बोर्डातून 10वी केलेल्या विद्यार्थ्यांचं 10वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे एकच असतं. त्यानंतर आधार कार्ड, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि रिपीटर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गॅप सर्टिफिकेट हे आवश्यक असतं. तर हे जे 11 दस्तावेज आहेत हे 11 दस्तावेज संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहेत. त्यानंतर ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत, म्हणजे जसं की OBC, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, VJ, NTB, NTC, NTD आणि SCBC हे जे रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत यांना काही ॲडिशनल डॉक्युमेंट्स लागतात. ते ॲडिशनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. त्यांना इन्कम सर्टिफिकेट काढावं लागणार आहे की जे 1 एप्रिल 2026च्या नंतर काढलेलं आहे. कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट की जे 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड आहे असं सर्टिफिकेट आपल्याला काढावं लागणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं होतं की बा सर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, परंतु नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाही आहे आणि अशा वेळेस मग मी कास्टचा बेनिफिट मिळेल का? तर त्यांना कास्टचा बेनिफिट मिळणार नाही. त्यांना ओपन कॅटेगरीतच धरल्या जाईल. कारण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर नसेल की ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळेल, बाकीच्यांना मिळणार नाही. त्याच्यामुळे ते ओपन कॅटेगरीतच तो विद्यार्थी धरल्या जाईल. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते काढून घेणं आवश्यक आहे आणि ते मार्च 2027, 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असलेलं पाहिजे. त्यानंतर डिफेन्स कोट्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर त्यांना सुद्धा काही ॲडिशनल डॉक्युमेंट्स लागतात. तर जे विद्यार्थी डिफेन्स 1 या कोट्यामध्ये येतात त्यांना त्यासाठी एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट या सर्टिफिकेटची आवश्यकता भासणार आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट, हे ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट म्हणजे जे लोक सर्व्हिसमध्ये आहेत अशा डिफेन्समधल्या पालकांसाठी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स 1 आणि डिफेन्स 2 या कोट्यासाठी हे सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ द डिफेन्स पर्सन हे D1 आणि D2 या कोट्यासाठी लागू पडतं आणि त्याचबरोबर D3 डिफेन्स 3 या कोट्यासाठी ट्रान्सफर सर्टिफिकेट हे लागू पडणार आहे. आता बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर राहतात. त्यांच्यासाठी ज्या काही जागा आरक्षित ठेवलेल्या असतात तर त्यांच्यासाठी त्यांना डिस्प्युटेड बॉर्डर एरिया सर्टिफिकेट हे आवश्यक आहे. त्याचबरोबर हिली एरियामध्ये जे विद्यार्थी राहतात तर त्यांच्यासाठी त्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांची 10वी आणि 12वी ही डोमिसाईल हिली एरिया यामधून झालेली असावी. तर अशा प्रकारे
नीट 2026च्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियासाठी लागणारे जे दस्तावेज आहेत त्या दस्तावेजच्या अनुषंगानं आपण चर्चा केलेली आहे. तर आपण हे संपूर्ण दस्तावेज रेडी करून ठेवावे, कारण शक्यतो निकाल हा लवकर लागण्याची शक्यता आहे. ही माहिती जर आपणास आवडली तर निश्चित चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि जेणेकरून ही माहिती आणि यापुढच्या अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.